आपल्या सर्वांचं दैवत श्री साईबाबांच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रेरित होऊन त्यांच्या समोर मी या ठिकाणी नतमस्तक होतो. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. पाथरी नगर परिषदेच्या होत असलेल्या या निवडणुकीच्या निमित्ताने आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी होत असलेल्या या प्रचार सभेला माझ्यासोबत उपस्थित असलेले आदरणीय दादासाहेब टिंगसेजी, उपस्थित युवा नेते अजिंक्य भैया, ॲडव्होकेट निलेशजी गोरे, नेते आदरणीय शाकीरभाई सिद्दीकी, आदरणीय बोराडे सर, अर्जुन भाऊ ढवळे, आदरणीय मजिद भाई, आदरणीय दीपक भाऊ कुलकर्णी, सुधाकर भाऊ गुटकर, प्रल्हादजी वाकडे, उपस्थित आदरणीय भंडे सर, यादव सर, अतिमजी फुलोरे, औसेकर सर, आदरणीय शिंगणे सर, उपस्थित राहुलजी वाकडे, वाजिद बेग, विकासजी ढवळे, प्रेमकुमारजी लालझरे, आदित्यजी उदगरे, सतीजी वाकडे, अनिलजी तुपसमुद्रे, अक्षयजी शेळके, विकासजी सावळे, उपस्थित कृष्णाजी गिराम, लखनजी वाकडे, राजभाऊ वाकडे, दगडूजी उजगरे, विजयजी वाकडे, गौतमदादा वाकडे, युवा नेते अरुण भैया वाकडे, अनिसभाई फारुकी, उपस्थित वाजिदभाई, अतिनजी फुलोरे, मसलेकर सर, शिंगणे सर, सर्व सन्मान्य व्यासपीठ ज्यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय मोईजभाई अन्सारी उर्फ मास्टर, संजूभाऊ कुलकर्णी, मनीषाताई प्रियदर्शन ढवळे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, सर्व माझे वडीलधारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व तरुण मित्र, बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मी सुरुवातीलाच आपल्या या प्रभागातील युवा कार्यकर्ते ज्यांनी माझ्यावर व पक्षावर निष्ठा ठेवून, विश्वास ठेवून उमेदवारीसाठी इच्छुक होते, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी त्यांना निवडणुकीतून माघारी घ्यावी लागली आणि माघार घेऊनही तेवढ्याच उमेदीने, तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच मोठ्या उत्साहाने एक स्वतः उमेदवार म्हणून त्या ठिकाणी फिरत असताना त्यांच्या स्वतःच्याच या वॉर्डामध्ये, गल्लीमध्ये एवढा भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला, त्याबद्दल अरुणभाऊ वाकडे, त्यांचा सर्व परिवार, त्यांचा सर्व मित्र परिवार, नाना तुपसमुद्रे व त्यांचा सर्व परिवार, त्यांचं मी अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मागच्या अनेक दिवसापासून आपण पाहत होता की 4 वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. 2021 ला नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या नगर परिषदेची मुदत संपलेली आणि आज जवळपास 5 वर्षाच्या नंतर नोव्हेंबर महिन्यामध्येच या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. आपल्या सर्वांना मिळून उद्याच्या 2 तारखेला स्वच्छ अंतःकरणानं, स्वच्छ मनानं आणि मोठ्या उमेदीने आपल्या सर्वांनाच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करायचं आहे. हे मतदान करत असताना निवडणूक अनेक वर्षाच्या नंतर झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी पॅनल होईल का नाही अशा पद्धतीची परिस्थिती काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी होती. अनेकांना वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उभं राहणार नाही, आपण त्या ठिकाणी केवळ गप्पा करतो, अशा पद्धतीची परिस्थिती काही अपप्रचार करणाऱ्या मंडळींनी त्या ठिकाणी निर्माण केलेली होती. परंतु मी ठरवलेलं होतं या पाथरी शहरामध्ये परिवर्तन आपल्याला घडवून आणायचं. या पाथरी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या ठिकाणी पुन्हा एकदा आणायची आहे आणि एक नवीन टीम घेऊन आम्ही या ठिकाणी कामाला लागलो होतो. आणि नवीन टीम घेत असताना अनेक कार्यकर्ते सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी आमच्या सोबत होते. मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी काही कार्यकर्ते जुळले
आणि नामनिर्देशन दाखल करत असताना मात्र एवढी मोठी संख्या जुळली की कोणाचा फॉर्म ठेवायचा आणि कोणाचा काढायचा किंवा कोणाचं नामनिर्देशन दाखल करायचं अशा पद्धतीची मोठी परिस्थिती आमच्यावर त्या ठिकाणी ओढवलेली आहे। सुरुवातीला 1, 2, 3 करत करत अनेक कार्यकर्ते या मागच्या 25-30 दिवसाच्या मध्ये आमच्या सोबत जुडले आणि त्या सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर, त्या सर्व उमेदवारांच्या जोरावर, तुमच्या सर्वांच्या या प्रेमावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीला पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने आणि मोठ्या उत्साहानं त्या ठिकाणी उभं टाकलेला आहे, पुढे आलेला आहे। अनेकांना संभ्रम होता, आता ते संभ्रम आपण सर्वांनी दूर केला पाहिजे। काल 21 तारीख नामनिर्देशन वापस घेण्याची तारीख होती आणि कालच्या दिवशी आपला नगराध्यक्षाचा उमेदवार आणि सर्व 23 उमेदवार आपले त्या ठिकाणी घोषित झाले। अनेकांना वाटत होते की काही उमेदवार आपले फॉर्म काढून घेतील, नामनिर्देशन वापस घेतील आणि कुठेतरी आपला पचकार करण्याचा प्रयत्न करतील, परंतु मला विश्वास होता एखाद्या उमेदवारानं नामनिर्देशन दाखल केलं तर ते वापस काढण्यासाठी कदापि तशा पद्धतीचा विचार करणार, कारण प्रत्येकाला या शहरामध्ये परिवर्तन पाहिजे, प्रत्येकाला या शहरामध्ये चांगलं, या शहरासाठी प्रलंबित आहेत जे प्रश्न रेंगाळलेले आहेत, रखडलेले आहेत, ते सर्व प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पूर्णत्वास घेऊन जायचे। काल ज्यावेळेस अरुणच्या घरी आम्ही या ठिकाणी गेलो होतो, आमची मायमाऊली, आमच्या अरुणच्या आई त्या ठिकाणी हक्कानं मला सांगत होतं नगरपालिकेवर निश्चित राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे, आज माझ्या मुलाला माघार घ्यायची वेळ आलेली आहे, पण निश्चित तुमच्यावर आमचा विश्वास आहे की तुम्ही माझ्या मुलाचं पुनर्वसन करता, पण त्यापेक्षाही अधिक त्या ठिकाणी या भागामध्ये आम्हाला अद्यापही पाण्याची कमतरता आहे, पाणी आमच्याकडे मिळत नाही, पाईपलाईनची व्यवस्था तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ते केली पाहिजे। मी सर्वांना आजच्या निमित्तानं सांगतो की पहिली आमची प्रचार सभा आहे, आज खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झालेली आहे। 3 आकडा माझ्यासाठी शुभ आहे आणि 3 प्रभागातूनच आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आपण पहा, माझा मोबाईलचा नंबर 3000, माझ्या गाडीचा नंबर 3000 आहे आणि खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 3 मधून आपण प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। हा 3 आकडा माझ्यासाठी शुभ आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतोय की या भागामध्ये आपल्याला केवळ आपल्या गल्लीमध्ये, आपल्या प्रभागामध्ये, वार्डामध्येच आपल्याला पाण्याची व्यवस्था करायची नाही, तर संबंध शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीची पाण्याची व्यवस्था आपल्याला करायची आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आपल्याला करायची आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये त्या ठिकाणी स्वच्छ पाणी जाईल अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला या शहरामध्ये त्या ठिकाणी करायची आहे। म्हणून आपण सर्व निश्चिंत राहा, अनेक डीपीआर आमच्याकडे तयार आहेत, अनेक या शहराचा विकास आराखडा आमच्याकडे तयार आहे। उद्या तुम्ही जर सत्ता दिली, तुम्ही माझे सर्व अध्यक्ष आणि नगरसेवक निवडून दिले तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला खात्री देतोय, विश्वास देतोय, या शहराला चांगल्या पद्धतीने विकासाच्या माध्यमातून आपण पुढे घेऊन जाऊ, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाण्याची व्यवस्था करू, पाणी पुरवठा त्या ठिकाणी करू, गल्लोगल्लीमध्ये त्या ठिकाणी नवीन पाणी पुरवठा मंजूर करून आणून प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करू, अशा पद्धतीचे शब्द आजच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देतो। मला सांगितले गेले की या भागातला सर्व घटक राहणारा नागरिक हा मजूर आहे, अनेक लोक मजुरीसाठी बाहेर जातात, अनेक नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी कामाला असतात। या भागातला, प्रभागातला अनेक वर्ग हा मेहनत करून त्या ठिकाणी रोजीरोटी कमावणारा हा वर्ग। मी निश्चित तुम्हाला सर्वांना सांगतो की एक चांगलं विजन घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे, एक चांगलं काम आम्हाला या शहरामध्ये त्या ठिकाणी करायचं, निश्चित स्वरूपामध्ये भविष्याच्या दृष्टीने आम्हाला जे जे काही आम्हाला चांगलं करता येईल ते कामं आम्हाला या ठिकाणी चांगलं करायचे, एक चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचे निर्णय आम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी घ्यायचे। पण आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे, अनेक लोक तुमच्याकडे आलेली आहेत, अनेकांनी भूलतापा दिलेल्या आहेत, त्या भूलतापाच्या बळावर अनेकांनी या ठिकाणी अनेक वर्ष सत्ता त्या ठिकाणी उपभोगलेली आहे, पण आम्ही या ठिकाणी भूलतापा द्यायला आलेलो नाही, आम्ही काम करत आलेलो आहेत, आम्हाला काम करायचंय आणि भविष्याच्याही दृष्टीने त्या ठिकाणी कामं करायचे आणि या शहराला मोठ्या प्रमाणामध्ये विकास मुलांसाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वसतिगृह आम्हाला त्या ठिकाणी करायचंय आणि ते लवकरात लवकर आपण उद्याच्या काळामध्ये आपण ते वसतिगृह मंजूर करून घेऊ। मंजूर केवळ वसतिगृह करून होणार नाही, तर वसतिगृहाची मान्यता घेण्यासाठी अर्थ विभागातून त्याला आज नगर परिषदेची निवडणूक आहे, तिन्ही पॅनल या ठिकाणी उभे आहेत, कोण कोणावर काय टीका करते, कोण कोणाबद्दल काय बोलतंय याच्याशी आपल्याला शाकीरबाई घेणं नाही। आपण एक स्वच्छ प्रतिमेचे कार्यकर्ते पुढे घेऊन आलेले आहेत, अनेक लोकांना त्या ठिकाणी आपण जवळ करून त्या ठिकाणी पॅनल केलेला आहे। फक्त आणि फक्त आपल्या सर्वांना आता एकच काम करायचं, सर्व उमेदवारांना, सर्व कार्यकर्त्यांना, उद्या आपला जाहीरनामा त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे, आपला जाहीरनामा आपल्याकडे येणार आहे, ते जाहीरनाम्यामध्ये आपण या शहराच्या विकासासाठी काय करणार आहोत,
माझ्या या नागरिकांसाठी काय करणार आहोत, गोरगरिबांसाठी आपण काय करणार आहोत, कशा पद्धतीने या शहराला विकासाच्या माध्यमातून आपण पुढे घेऊन जाणार आहोत, हे सर्व जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपण त्याचा या ठिकाणी जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांना सांगणार आहोत. प्रत्येक घरामध्ये जाहीरनामा आपला गेला पाहिजे, प्रत्येक नागरिकांपर्यंत ते जाहीरनामा त्या ठिकाणी गेला पाहिजे, प्रत्येकानं त्याचं वाचन त्या ठिकाणी केलं पाहिजे. ही जिम्मेदारी आता सर्व उमेदवार व माझ्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी असल्यामुळं तुम्ही सर्वांनी आता केवळ 8 दिवस आपल्याकडे आहेत. उद्याचा रविवार ते पुढचा रविवार, या 8 दिवसामध्ये आपल्याला या प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला पोहोचायचं. घड्याळीचं चिन्ह आपल्याला प्रत्येक घराघरामध्ये त्या ठिकाणी पोहोचवाय. आपल्याला काय काम करायचे ते जाहीरनाम्याच्या माध्यमातून घराघरापर्यंत आपल्याला ही सर्व कामं त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना करायची आहेत. पण विनंती करतो कार्यकर्त्यांना, उमेदवारांना, आपल्या प्रभागाच्या बाहेर आता वेळ विनाकारण देऊ नका. कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागाची जिम्मेदारी तेवढ्या माध्यमातून जिम्मेदारीने त्या ठिकाणी काम करा आणि आपण काय काम करणार आहोत, कशा पद्धतीनं काम करणार आहोत ते जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक मतदाराकडे त्या ठिकाणी गेलं पाहिजे, प्रत्येक मतदारापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. हे उद्याच्या 8 दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जिम्मेदारीने माझे सर्व उमेदवार व माझे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं काम करतील अशी तुमच्या निमित्ताच्या निमित्ताने या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या सर्वांच्याकडनं. आणि मी आज पुन्हा एकदा सर्व पाटीलकरांना विनंती करतो, प्रभाग क्रमांक 3च्या माझ्या सर्व मायमाऊली आहेत, माझे सर्व वडीलधारी आहेत, माझे सर्व तरुण कार्यकर्ते आहेत, जे नगराध्यक्षासाठी आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत, हे अत्यंत सोज्वळ आहेत, जे तुमच्यासाठी काम करतील, मोटरसायकल फिरून तुमच्यासाठी काम करतील, पायी फिरून तुमच्यासाठी काम करतील आणि तुमच्या सर्वांची सेवा करतील. या प्रभागाचे माझे दोन्ही उमेदवार संजीव भाऊ असतील आणि माझ्या मनीषाताई असतील, या सर्वांच्या माध्यमातून केवळ आणि केवळ तुमच्या सर्वांची सेवा त्या ठिकाणी होईल आणि तुमच्या सर्वांचे जे काही मूलभूत गरजा आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, ते नगरपालिकेमध्ये जाऊन ते सर्व कामं तुमच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न पूर्ण मार्गी लावतील अशा पद्धतीचा विश्वास आजच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देतो. आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेला, मला अपेक्षा नव्हती एवढे माझ्या मायमावल्या या कार्यक्रमाला माझ्या सभेला येतील. माझे तरुण कार्यकर्ते आजच्या या सभेला खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांचं कौतुक केलं पाहिजे, तुमच्या सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजे, तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त केले पाहिजे. आणि निश्चित स्वरूपामध्ये अरुण असेल, तुमच्या सर्व मित्रपरिवार असेल, निश्चित तुमच्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे, तुम्हाला धन्यवाद या ठिकाणी दिला पाहिजे. आणि निश्चित मी अरुणला या ठिकाणी सर्वांना सांगतो, हा इथं राहणारा कार्यकर्ता आहे, अनावधानानं त्याला त्या ठिकाणी काही गोष्टींसाठी माघारी घ्यावी लागली, पण निश्चित तुम्ही जे काही काल शब्द दिलेला आहे तुमच्या कुटुंबाला, निश्चित लवकरात लवकर त्याला एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण करून देईल, नानाला चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण करून देईल, समाजामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काम करता येईल, समाजाचे गोरगरिबांचे कामं तुम्हाला करता येईल, अशा पद्धतीचं एक तुम्हाला त्या ठिकाणी व्यासपीठ निर्माण माझ्या माध्यमातून करून देईल, अशाही पद्धतीचा शब्द तुम्हाला सर्वांना आजच्या निमित्तानं देतो. तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच उमेदीनं, तेवढ्याच उत्साहानं उद्याचे 8 दिवस, 10 दिवस, 2 तारखेपर्यंत तुम्ही सर्वांनी काम करा. प्रत्येक घराघरामध्ये त्या ठिकाणी पोहोचायचं काम करा, प्रत्येक घराघरामध्ये तुम्ही घड्याळ पोहोचायचं काम करा, आपल्या उमेदवाराचा चेहरा पोहोचवायचं काम करा, आपल्या प्रभागाचा नगरसेवकाच्या उमेदवाराचा चेहरा पोहोचायचं काम करा, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा चेहरा पोहोचायचं काम करा. आणि निश्चित स्वरूपामध्ये मी सर्व पाटीलकरांना आश्वासित करतो, या सर्व उमेदवाराला जर परिवर्तनाच्या माध्यमातून आपण निवडून दिलं तर विकासाची जी काही कामं असतील त्याची पूर्ण जिम्मेदारी एक आमदार म्हणून तुमचा या ठिकाणी मी घेतो. अशा पद्धतीचाही जाहीर शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद दादा. यानंतर आभार प्रदर्शन प्रेम लालझरे हे या ठिकाणी करतील. धन्यवाद. आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्याकडे दिल्याबद्दल. मित्र, इथे हजारो वर्षांचा इतिहास होता, इथे हजारो वर्षांचा इतिहास होता. इथे समतेची माणसं तुडवल्या जायची, इथे न्यायाची मोडकी उडवल्या जायची. पण एक दिवस परिवर्तन झालं आणि ज्यांच्यामुळे आम्हाला माणूस म्हणून जगता आलं अशा सर्व महापुरुषांच्या कार्याला विचारांना अभिवादन करून मी आपल्यापुढे उभा आहे. त्यानंतर मित्र, आभार मानताना पाथरी मतदारसंघाचे आमदार आपल्या पॅनलचे सरसेनानी राजेशदादा विटेकर यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून आले आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. सोबत जे विचार मंचावरती आहेत, शाकीर दादा सिद्दीकी, त्याच्याप्रमाणे दादासाहेबजी टेंगसे साहेब, यानंतर जे काही मान्यवर आहेत प्रत्येकाचे नाव मला काही घेता येणार नाहीत, पण सर्वांचे शब्द सुनमाने खूप खूप आभार. आणि जाता जाता एकच शब्द या ठिकाणी बोलतो, सगळ्यात महत्वाचं तुम्ही या ठिकाणी आलात त्यांच्यामुळे तुमचेही खूप खूप आभार. एक शेर म्हणतो,
बस इंतजार था एक मौके का, अरे दुश्मनों इंतजार था एक मौके का, अब हिसाब होगा तुम्हारे हर एक दिए वाले धोखों का. त्याच्यामुळे 2 तारखेला जे आपलं मतदान पात्रीमध्ये होणार आहे